लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांची ही मुजोरी काही नवी नाहीये। गेल्याच वर्षी विसर्जन मिरवणुकीमध्ये एका कार्यकर्त्यानं महिला पोलिसाच्या कानफाटात मारली होती। सीसीटीव्ही मध्ये हे दृश्य कैद झाले। त्यावेळी देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अत्यंत बोटचेपी भूमिका घेतली होती। हे प्रकरण दाबून टाकण्यात आलं होतं। या कार्यकर्त्यानं वेळीच वचक न घातला तर या सगळ्यात आणखी गंभीर परिस्थिती ओढवू शकते असं आम्ही त्यावेळी म्हणालो होतो, पण तसं झालं कारवाई काही झाली नाही। या कार्यकर्त्यांची भीड त्यामुळे चेपली आहे। त्यामुळे काल रात्री देखील एका महिला कॉन्स्टेबलवरती हात उगारण्याची इथल्या कार्यकर्त्याची हिंमत झालीच। अर्थात वरिष्ठ अधिकारी यावेळी गप्पा आहेत। आम्ही समजू शकतो सण उत्सवाचा काळ आहे, पोलिसांवरती दबाव आहे, पोलीस कुणाच्याही भावना दुखवू इच्छित नाही, पण ज्या वेळेला पोलिसांवरती एका महिला पोलिसावरती जर हात उचलला जात असेल तर पोलीस प्रशासनाने देखील कुठल्याही दबावाला बळी पडू नये। आम्ही आवाहन करतोय पोलिसांना, आपण महाराष्ट्रात हे असले प्रकार खपवून घेऊ नका। वरिष्ठ पोलीस अधिकारी जर कोणी ह्या बातम्या पाहत असतील तर कृपया आपण दखल घ्या। आम्ही कुठल्याही दबावाला बळी पडलेलो नाही, आपणही पडू नका। गृहमंत्री आपल्याला ज्या पद्धतीने आदेश देत आहेत त्या तशी समज कडक दिलीच गेली पाहिजे, पण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून देखील तातडीने कडक कारवाई झाली पाहिजे। झी 24 तास एक पाऊल पुढे।